वाघ्या कुत्रा ही एक दंतकथा आहे. ही एक कविकल्पना आहे. राम गणेश गडकरी आणि राजसंघास ते केले अर्पण ह्या वाघ्या कुत्रा. वाघ्या कुत्रा किती स्वामिनिष्ठ होता. मुका असून सुद्धा मुक्या प्राणी कसे गुण असतात, उदात्त गुण असतात, हे दाखवण्याचा त्यांचा एक माहित नाही की ही एक कविकल्पना इतिहास म्हणून इतिहास तयार होईल. त्यावेळेच्या लोकांना काय वाटलं मला समजत नाहीये. मग ते होळकरांनी मदत केली एक 5,000 रुपयाची त्या समितीला. पण होळकरांनी मदत केली आहे आणि म्हणून त्यांच्या मेलेल्या त्या कुत्र्याचं मालक व्हावं अशी इच्छा केली. असं जे काय सांगितलं जातं हे सुद्धा मला पटत नाही. रचलेलं एक लिजंड आहे. कारण त्यांना तसं करायचं काही कारण आहे. कारण शिवछत्रपती विषयी कित्येक संस्थानांना आदर होता. खुद्द प्रिन्स ऑफ वेल्स आले होते ना शाहू महाराजांच्या काळामध्ये तिथं पुण्याला. तेव्हा संस्थानिक विशेषतः कोल्हापूर इंदोर वगैरे लोकांचे ब्रिटिशांचे चांगले संबंध होते. तेव्हा ब्रिटिशांना घाबरण्याचं काही कारण नव्हतं. तेव्हा ही एक अनैतिहासिक गोष्ट आहे. लोकांना असं वाटतं की इतिहासाला धरून बसणारी गोष्ट शिवछत्रपतीच्या शेजारी उभी आहे ती काढून टाकावी. संभाजी ब्रिगेडने केलं आंदोलन केलं. काढून ते दरीत फेकून दिला होता. महाराष्ट्र शासन बसवला. माझं जे काम आहे शासनाने केलं. पण पुढचं एक काम असं आहे की तो खरा आहे का खोटा आहे ठरवून खोटा जर निघाला असं तर ते बाजूला केला पाहिजे. पण तेवढे धाडस महाराष्ट्र सरकार दाखवतंय की नाही त्याबद्दल मला शंका आहे. संभाजीराजेंनी मागणी केलेली आहे. संभाजीराजांनी मूळ असं आहे छत्रपतीचे मागितलं बरोबर आहे त्यांचं काही. त्यांनी काय त्याच्यामध्ये राजकारण केले असं मला वाटत. इतिहासात वाघ्या कुत्र्याला काही स्थान नाही, अजिबात नाही कुठेही. सांगायची गोष्ट म्हणजे त्या काळातली साधनं म्हणजे सोर्सेस म्हणजे ज्याच्यावर इतिहास आधारित असतो ती कागदपत्र पखरी साधनं म्हणतात. समकालीन साधनामध्ये काय, उत्तरकालीन पखरीमध्ये काय, त्या काळामध्ये लिहिलेल्या इतिहासामध्ये काय, कुठेच वाघ्या कुत्रा नाही आहे. कारण वाघ्या कुत्रा अस्तित्वातच नव्हता. अस्तित्वात नसणारा कुत्रा येईल कसा तिथं. तुमची देखील आता सरकारकडे काय काय सरकारनं जास्तीत जास्त लवकर करावं आणि पेंडिंग ठेवू नये. कारण हा सतत कधकधणारा हा विषय आहे. आणखीन काही दिवसांनी परत डोकं वर करेल. आपल्याकडे काय पेंडिंग ठेवण्याची फार हे असते. अशा प्रकारची वादग्रस्त गोष्ट असेल तर ती पेंडिंग ठेवायची, सोडवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.